नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स। महान कारुणिक तथागत सम्यक संबुद्ध भगवंताचा सुविख्यात सद्धम्म, भगवंताचा सदा पूजनीय आर्य श्रावक संघ या तिन्ही रत्नांना सर्वप्रथम अभिवादन करतो। आपल्या सर्वांचे उद्धार करते, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, परमपिता पूज्य बोधिसत्व गुणोपेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करून आज श्रद्धावान कांबळे परिवार यांनी मोठ्या कष्टामधून, त्यागामधून, परिश्रमामधून ही वास्तू खरेदी केलेली आहे आणि या वास्तूचा जो गृहप्रवेश समारंभ संपन्न होत आहे त्या निमित्ताने उपस्थित सर्व श्रद्धावान उपासक उपासिका अपतेष्ट यातिगण आपल्या सर्वांच्या प्रती अनंत मंगल मैत्री आशीर्वाद भावना व्यक्त करतो। मानवी जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये दोन गोष्टी सातत्याने येत असतात। एक म्हणजे सुख येत असतं आणि दुसरं दुःख येत असतं। जर आपल्या जीवनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुख येत असेल तर त्याचा एकच आधार आहे, ते म्हणजे तुमच्या काया वाचा मनाच्या द्वारे जे तुम्ही कुशल कर्म केलेले आहेत, जे पुण्य कर्म केलेले आहेत, त्या पुण्य कर्माचा विपाक हा सुखामध्ये रूपांतरित होत असतो। आणि आपल्या जीवनामध्ये सातत्याने जर दुःख येत असेल तर त्या दुःखाचं जे रूपांतर आहे ते अकुशल कर्मामध्ये आहे। काया वाचा मनाच्या द्वारे जर अकुशल कर्म आपल्याकडनं नकळत घडले असतील तर ते अकुशल कर्मच मात्र आपल्याला दुःख हे सातत्याने देत असतं। आणि म्हणून सुख आलं असेल आणि दुःख आलं असेल तर आपण ओळखले पाहिजे की काहीतरी कर्माचा परिणाम आपल्या जीवनामध्ये हा सातत्याने होत असतो। बऱ्याचदा आता वर्तमान काळामध्ये असे काही उपासक उपासिका आहेत की कधीही चुकूनही पाप कर्म करत नाहीत, सदैव कुशल कर्मच करत राहतात, सदैव पुण्यकर्मच करत राहतात। आणि पुण्यकर्म करत असताना सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये दुःख येत असते। आणि मग धार्मिक व्यक्ती जर जीवन जगत असेल तर तो म्हणतो का, मी तर रोज बुद्ध विहारात जातो, मी रोज धम्म श्रवण करतो आणि मी रोजच भिक्खू संघाला दान पुण्य कर्म करतो, सत्संग समागम संत पुरुषाचा समागम करतो, कल्याण मित्राच्या सोबत राहतो, आणि एवढे करत असताना देखील माझ्या जीवनामध्ये दुःख येत असेल तर मग त्या विहारात जाण्याचा काय उपयोग, धम्म श्रवण करण्याचा काय उपयोग, दान पुण्य करण्याचा काय उपयोग? ही सर्वसामान्य व्यक्तीची धारणा बनू शकते आणि ते बनणं साहजिकच आहे। तर भगवान बुद्ध म्हणतात, जरीही वर्तमान काळामध्ये तुमचे काया वाचा मनाचे कुशल कर्म चांगले असतील तरी सुद्धा तुमचं जे पास्ट लाईफ आहे, जे तुमचा भूतकाळ आहे, ते भूतकाळ तुमचा चांगलाच तुम्ही जगला असेल याची काही शाश्वती नाही, याची काही गॅरंटी नाही। जे लोक कर्म आणि कर्माच्या विपाकाला मानतात, जे लोक जन्म आणि पुनर्जन्म मानतात, ते लोक मात्र ह्या गोष्टीवरती विश्वास ठेवत असतात। पण एखाद्या व्यक्ती मिथ्या दृष्टीत पडलेला असेल तर ते लोक आणि परलोक याला मानत नाही,
कर्म आणि कर्माचे विपाक यालाही मानत नाही, आणि काहीतरी मागच्या जन्माचे कर्म आपला पाठलाग करतात ते ह्याही गोष्टीला मानू शकत नाही. त्यासाठी तुमच्याकडे प्रगल्भ प्रज्ञा असावी लागते, तुमच्याकडे ती सम्यक दृष्टी असावी लागते, तुमच्याकडे बुद्धाची दृष्टी असावी लागते, तेव्हा तुम्ही ह्या गोष्टीला मानत असता. तर बुद्ध म्हणतात कधी कधी हे जीवन चांगलं जगत असताना सुद्धा जर आपल्या जीवनात वाईट गोष्टी येत असतील, दुःखच येत असेल, परेशानी येत असेल आणि बेचैनी येत असेल, तर नक्कीच पास्ट लाईफ मध्ये सुद्धा काहीतरी कर्म आपल्याला चुकले आहेत, त्याचा विभाग मात्र आता पण येत आहे. तर तुम्ही पाली बुद्ध साहित्य वाचले असेल तर त्याच्यामध्ये भगवंताने सुंदर असं महामोगल्यान भंतेजींचं उदाहरण दिलं. महामोगल्यान भंतेजी हे भगवंताचे अग्र शिष्य होते आणि त्यांच्याकडे भगवंतासारखी रिद्धिसिद्धी पण होते, आणि महामोगल्याने अरहंत भंतेजी सुद्धा झालेले होते. आणि अरहंत असताना महामोगल्यान भंतेजींची हत्या करण्यात येते. हत्या करण्यात येत असते तर भिक्षूंनी भगवान तथागतांना प्रश्न केला की भगवान, महामोगलायन हे अरहंत आहेत आणि रिद्धी सिद्धीमध्ये अग्र आहेत, आणि तरी सुद्धा त्यांची हत्या करण्यात येते, याचं कारण काय? तर त्यावेळेस भगवान बुद्ध सांगतात की हे भिक्षूंनो, महामोगलांची हत्या होत आहे याचा अर्थ एवढाच आहे की त्यांनी गत जन्मामध्ये न कळत अविद्येमुळे त्यांनी आपल्या माता पित्यांची हत्या केली होती, आणि त्याचा विपाक म्हणून मात्र त्यांची अरहंत झाल्याच्या नंतर सुद्धा त्यांची हत्याही होत आहे. म्हणजे बघा, कर्म आणि कर्माचे विपाक हे कसे येतात, कर्म कसं माणसाचा पाठलाग करत असते, कर्म कसं तुम्हाला दुःख देत असते, याचं उदाहरण मात्र पाली त्रिपिटकामध्ये, पाली साहित्यामध्ये तुम्हाला बघायला मिळते, ऐकायला मिळत असते. आणि म्हणून हे जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये सुखच येत असेल तर आपण असे समजावे की मी माझ्या अनेक जन्मामध्ये किंवा वर्तमान जन्मामध्ये खूप कुशल कर्म करत आहे, आणि कुशल कर्माचा विपाक हा सुखामध्ये रूपांतरित होत आहे. जर आपल्या जीवनामध्ये प्रचंड दुःख येत असेल आणि परेशानी येत असेल तर आपण थोडंसं डोळे बंद करून चिंतन करावं की अरे, कदाचित माझ्या काया वाचा मनाचे कर्म चुकले असतील आणि त्या कर्माचा विपाक मात्र मला दुःखामध्ये हा येत आहे, याचं आपण चिंतन केले पाहिजे. जर आपण दुःखी झालो तर लगेच मात्र समोरच्या व्यक्तीला दोष देण्याचा प्रयत्न करतो. घरामध्ये काही थोडंसं झालं तर आपण लगेच काय करतो की अमुक अमुक बाईमुळं माझं जीवन नरक बनलं म्हणतात, अमुक अमुक माणसामुळे माझं जीवन नरक बनलं म्हणतात, माझ्या जीवनात सुख नाही राहिलं, माझ्या जीवनामध्ये शांती नाही राहिली, आणि माझ्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं काहीच वैभव राहिलेलं नाही म्हणतात. ते कशामुळे म्हणतात की मी दुःखी झालेला आहे. तर भगवान बुद्ध म्हणतात की समोरचा व्यक्ती केवळ निमित्त आहे, पण दुःख येण्याचं कारण तुम्हीच मूळ असता. आलं का लक्षात? हे समजून घेण्यासाठी तुमच्याकडे बुद्ध दृष्टीच लागते, तुमच्याकडे प्रज्ञा असावी लागते, तुमच्याकडे शहाणपण असावं लागतं. जो व्यक्ती स्वतः ध्यान मनन चिंतन करतो तर तो व्यक्ती कधी जीवनामध्ये कुणालाही दोष लावत नाही की अरे, कांबळे साहेबामुळे आम्ही दुःखी आहोत असं कोणीच म्हणत नाही, कांबळेबाईमुळे आम्ही दुःखी आहोत असं कोणीच म्हणत नाही, नाही का? ते म्हणू शकत नाही, कारण त्यांना दृष्टी आहे माझ्या जीवनात दुःख आले याचा अर्थ माझं काहीतरी कर्म चुकलेलं आहे, त्या कर्माचा विपाक दुःखामध्ये निश्चितच आलेला आहे. हे शहाणा व्यक्ती बोलू शकतो, पण अज्ञानी लोक बोलू शकत नाही. मास्टर सिंगून चायनाचे सांगतात, जर एखादा व्यक्ती तुम्हाला सातत्याने त्रास देत असेल, तुम्हाला दुःख देत असेल, तुम्हाला पीडा देत असेल, तुम्हाला बेचैन करत असेल, तुमचा छळ करत असेल, तर भंतेजी सांगतात की तुम्ही त्या व्यक्तीच्या प्रति आभार माना. आता तुमचा छळ कोणी करत असेल तर तुम्ही आभार मानणार का? हा, तुम्हाला जर कोणी दुःख देत असेल तुम्ही त्या व्यक्तीचे आभार मानणार का? त्यानं दुःख दिल्याबरोबर आपण काय म्हणतो, तुला तर बघून घेतो, हा आता थोडेसे पाहुणे आहेत, थांब जरा, असं नाही का, पाहुण्याला जाऊ दे मग तुला बघतो, आहे की नाही? म्हणजे अशा प्रकारचा आपण लगेच रिॲक्ट होतो.
भंतेजी असे का म्हणतात की तुम्ही त्या व्यक्तीचे आभार माना? भंतेजी खूप दूरदृष्टीचा विचार करून बोलत आहे. ते काय म्हणतात की जे व्यक्ती तुम्हाला शिव्या देत आहे, जो व्यक्ती तुमचा छळ करत आहे, जो व्यक्ती तुम्हाला विनाकारण त्रास देत आहे, ते विनाकारण नाहीये, ते तुम्ही बीज पेरलेलं आहे. ते बीज तुम्ही लावलेलं आहे आणि ते आता उगवायला सुरुवात झाली. त्याचे फळ तर निश्चितच तुम्हाला येणार आहेत. म्हणजे हे बंदिस्त सांगतात, तुम्ही शिव्या दिलेल्या असतात कोणाला तरी, आणि म्हणून तो समोरचा व्यक्ती तुम्हाला शिव्या देत असतो. तुम्ही कुणाची निंदा केलेली असते आणि म्हणून समोरचे लोक तुमची निंदा करत असतात. तुम्ही कुणाला तरी छळ कपट करून फसवलेलं असतं आणि म्हणून तुम्हाला चार चौघ लोक एकत्र येतात आणि तुम्हाला फसवून टाकतात. ते पैशाच्या बाबतीत फसवतील, गाडीच्या बाबतीत फसवतील, सोनं चांदी असेल त्याच्या बाबतीत फसवतील, आहे की नाही? आणि तुम्ही काय म्हणतात, बघा मी एवढा चांगला आहे, मी एवढी चांगली आहे आणि माझी फसवणूक केली, हो त्याला ते पचणार आहे का म्हणतात, आहे की नाही? त्याला ते पचणारच नाही म्हणतात. आणि त्याने जे माझं घेतलेलं आहे ते का मड्यावर घेऊन जाणार आहे का, असं म्हणतात की नाही? लोक म्हणत असतात. पण हे का घेतलं, हे मला का फसवण्यात आलं, माझी का चोरी केली असेल, याचं चिंतन कोणी करत नाही. याचं चिंतन बुद्ध भगवान करतात. ह्या गोष्टीचं चिंतन अरहंत मुनी करतात. ह्या गोष्टीचं चिंतन जे श्रेष्ठ प्रज्ञावान लोक असतात ते करू शकतात. बोधिसत्व मात्र कार्य कारण भावाला जाणू शकतात. जर प्रत्येक समुत्पाद सिद्धांत जर तुम्ही वाचला तर त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टीचं तुम्हाला उत्तर मिळतील. ज्या व्यक्तीला कार्य कारण भाव समजला तो व्यक्ती तरलेला आहे. तो व्यक्ती उभ्या आयुष्यामध्ये कुणालाच भांडण करू शकत नाही. तो काय म्हणणार आहे, कार्य कारण भाव. आपण जेवण करतो याचा अर्थ आपल्याला भूक लागलेली आहे की नाही? आपण पाणी प्राशन करतो याचा अर्थ आपल्याला तहान लागलेली आहे. आपण कपडे परिधान करतो याचा अर्थ ऊन, वारा, पाऊस, किडे, डास, मच्छर याच्यापासून आमचं रक्षण व्हावं, लज्जेपासून आमचं रक्षण व्हावं, यासाठी आपण कपडे हे परिधान करत असतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीला काही ना काही कारण आहे. आज कांबळे साहेबाच्या घरी का आलो आपण, त्याचं कारण आहे की आज गृहप्रवेश आहे आणि चांगलं जेवण मिळणार आहे, सगळ्याच्या भेटीगाठी होणार आहेत, आहे की नाही? आहेर भेटणार आहे, आहेर देणार आहोत, काही ना काहीतरी कारण आहे की नाही बरं? म्हणजे कारण आहे. कांबळे साहेबाच्या घरी येण्याचं सुद्धा इथे कारण भगवंत सांगत असतात. मग हे जर कारण असेल तर सुखासाठी कारण आहे आणि दुःखासाठी सुद्धा निश्चितच कारण आहे. जोपर्यंत आपण जाती, जरा, व्याधी आणि मरण या भवचक्रातून मुक्त होणार नाही तोपर्यंत सुखही तुमचा पिच्छा सोडत नाही आणि दुःखही तुमचा पिच्छा हा सोडत नाही. येणाऱ्या सुखाला साक्षी भावनं बघा, अरे काहीतरी चांगले कर्म आहेत बाबा, येत आहे सुख, येऊ द्या, आहे की नाही? दुःख येत असेल तर साक्षी भावानं बघा, सम्यक दृष्टीने बघा की अरे माझे काहीतरी कर्म चुकलेले आहेत आणि लईच बिमाऱ्या आल्या आणि त्या औषधाने बऱ्या होत नाहीत. समजून जायचं की अरे काहीतरी मोठ्या कर्माचा विपाक हा बिमारीमध्ये आलेला आहे. समजून घेता आले पाहिजे तुम्हाला. जर हे तुम्हाला समजले तर जीवन तुमचं अतिशय सुखी आणि समाधानाचं बनत असते. पूज्य परमपावन दलाई लामाजी यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की म्हणाले की तुमचा जगभरामध्ये गौरव होतो आणि तुम्हाला मान सन्मान दिला जाते, लोक तुम्हाला अभिवादन करतात, तुमच्या पाया पडतात, तुम्हाला फुलं असे टाकतात म्हणे रस्त्यावर, तर हे कशाचा विपाक आहे, हे कशामुळं? तर परमपावन दलाई लामाजी सांगतात, ते काय म्हणतात की मी अनेक जन्मामध्ये कधीही कुणाची निंदा केलेली नाही, नाही का, कुणाची चाहडी चुकली केलेली नाही आणि म्हणून मला जिथे जाईल तिथे लोक चांगलंच म्हणतात, नाही का? अनेक ठिकाणी मी अनेक जन्मामध्ये अनेक लोकांचा मान सन्मान केला, गौरव केला आणि त्यांच्या प्रती स्तुती केली म्हणे, आणि त्याच्यामुळे मी जिथे जातो तिथे लोक माझा मान सन्मान करत असतात. अनेक लोकांची म्हणे मी खूप भरघोस अशी स्तुती केलेली आहे की अरे अमुक अमुक बाई चांगली आहे, अमुक अमुक माणूस चांगला आहे, ज्याने मला शिव्या दिल्या ना म्हणे तरी सुद्धा मी त्याला चांगलंच म्हणतो म्हणे, नाही का? चांगलं म्हणण्याचा विपाक, लोकांचा गौरव करण्याचा विपाक आज मला या जीवनामध्ये मिळत आहे. कसा आहे बुद्धाचा धम्म? साधारण नाही, असाधारण बुद्धाचा धम्म आहे. जे पेरलं तेच उगवत असते. तुम्ही इथे मात्र बटाटे लावले तिकडे सीताफळ येतील असं होऊ शकत नाही, आहे की नाही? इथं केळी लावली तिकडे मकाचे कणस आले पाहिजे असं होऊ शकत नाही. जे लावलेलं आहे, जे पेरलेलं आहे
तेच मात्र भोगवत असतं, त्याचे फळ तुम्हाला टाकायलाही मिळत असतात. म्हणून हे वर्तमान जीवन जर तुम्हाला सुखी बनवायचं असेल, समाधानाचं बनवायचं असेल आणि मानवी जीवन शांतीपूर्ण जर तुम्हाला घालवायचे असेल, तर तुम्हाला काया वाचा मनाच्या द्वारे मात्र नाना तऱ्हेचे कुशल कर्म, पुण्य कर्म हे संचित करावेच लागतात. भगवान बुद्ध म्हणतात, कोणत्याही प्रकारचे पाप कर्म करू नका, नाही का? तर तुम्ही काय करा, कुशल कर्म संचित करा आणि आपल्या मनाला नेहमी नेहमी शुद्ध बनवण्याचा प्रयत्न करा. जो व्यक्ती पाप कर्मापासून विरत राहतो आणि जो व्यक्ती मात्र सदैव पुण्य कर्म करण्यासाठी तत्पर राहतो, जो व्यक्ती मनाला शुद्ध बनवण्यासाठी तत्पर राहत असतो, तर ही खऱ्या अर्थाने भगवान बुद्धाची शिकवण आहे. जे जे लोक बौद्ध आहेत त्या बौद्ध लोकांनी मात्र भगवान तथागताच्या श्री सद्धर्माला चांगल्या प्रकारे समजून घेतले पाहिजे. आता कांबळे साहेबांचं एवढं मोठं सुंदर घर तुम्हाला दिसत आहे, याच्या पाठीमागे त्यांचे कष्ट प्रचंड आहेत, पण त्या कष्टाच्या सोबत त्यांच्या सोबत मात्र आशीर्वाद पण आहे आणि त्या आशीर्वादासोबत मात्र त्यांचे अनेक प्रकारचे कुशल कर्म सुद्धा आहेत. आलं का लक्षात? आज तुम्ही बघा, कितीतरी लोक आहेत, तुमचे मित्र असतील, यातीगण असतील, ते काय म्हणतात की आम्हाला घर घ्यायचं आहे म्हणतात, है ना? आम्हाला घर घ्यायचं आहे, आम्हाला जागा घेऊन त्या जागेवरती असा रो हाऊस बांधायचा म्हणतात, मोठा बंगला बांधायचा आहे म्हणतात. ते असं म्हणता म्हणता त्यांचं वय बघा 70 वर्षाचं होऊन जाते, आहे की नाही? मी अनेक ठिकाणी जातो गृहप्रवेशाला कांबळे साहेब, तर त्या लोकांच्या बिचाऱ्याचं आयुष्य गेलं असतं, 80 वर्षाचे होतात, आहे की नाही? आणि मग ते घराची रिबीन कापतात आणि गृहप्रवेश त्यांचा होतो. आता ते किती वर्ष त्या घरात राहतील, आहे की नाही? म्हणजे इच्छा करून माणसाला तात्काळ लगेच काही मिळत नाही. भगवान बुद्ध म्हणतात, त्या इच्छेसोबत तुमचे तसे कर्म असावे लागतात, तुमची पुण्याची पारमिता तशी असावी लागते. जर पुण्य पारमिता असेल ना, तुम्ही इच्छा केली का अरे मला लगेच मिळालं पाहिजे म्हटल्याबरोबर तुम्हाला ते लगेच मिळतं. बघा या दादाचं किती पुण्य आहे बरं, तरुण वयामध्ये एवढं घर मिळालं की नाही, आहे की नाही? म्हणजे किती महापुण्य आहे त्यांचं. म्हणजे सुखासुखी जर ज्या गोष्टी आपल्याला मिळत असतात ना, तर समजून जायचं का अरे आपले महापुण्य आहेत बाबा, काहीतरी चांगले कर्म केले आहेत, नाही का? म्हणजे बघा एवढे चांगले मायबाप मिळाले, एवढे चांगले नातेवाईक मिळाले, आहे की नाही? आणि सगळ्या गोष्टीचं त्यांना वैभव मिळाले की नाही, एवढे सुंदर दिसतात, आहे की नाही? कोणी पोरगी दिली त्याला. म्हणजे एवढं जे काही मिळत आहे कशामुळं, चांगल्या कर्माचा विपाक आहे, चांगले कुशल कर्म त्यांच्या सोबत आहेत, त्याच्यामुळे अशा प्रकारचं वैभव तुम्हाला मिळत असते. भगवान बुद्ध म्हणतात, शीलेन भोग संपदा. जो व्यक्ती शीलवान असतो, जो व्यक्ती चांगलं कर्म करणार असतो ना, तर त्याला सगळ्या प्रकारची भोग संपदा ही निश्चितच मिळत असते. त्याला सगळ्या प्रकारचं वैभव याच जीवनामध्ये निश्चितच मिळत असते. आजच्या या मंगलमय प्रसंगी आदरणीय कांबळे परिवाराने खूप श्रद्धा भावनेतून आजची ही बुद्ध पूजा या ठिकाणी ठेवलेली आहे. त्यांची श्रद्धा होती आणि म्हणून त्यांना बुद्ध पुत्र मिळालेले आहेत, नाही का? आज तुम्हाला सांगतो, सांगवीमध्ये कार्यक्रम होता, तर ते जवळजवळ 9 ते 10 बंदीचेकडे गेले, पुण्यानुमोदन होतं, त्यांना एकही बंदिश नाही मिळाली. आणि तुम्हाला सांग का, ते मला पण म्हणाले तुम्ही या, तिथं उशीर झाला तरी या, नाही का? म्हणजे कर्म कसं काम करते तुम्ही मानता की नाही मला ते मला माहित नाही बाबा, नाही का? पण मला ते जाणवते, नाही का? ज्या व्यक्तीचं महान पुण्य आहे त्या व्यक्तीला मात्र सहज भंतेजी धर्मगुरू उपलब्ध होत असतात. निश्चितच या नवीन वास्तूमध्ये आज भगवान बुद्धाच्या पुत्राचा मात्र पदस्पर्श झालेला आहे. निश्चितच आपलं अहोभाग्य आहे, आपलं खूप मात्र महान असं पुण्यकर्म आहे. तरी असंच पुण्यकर्म सदैव तुम्ही वाढवत जा. निश्चितच या पुण्यकर्माच्या आधारे तुम्हाला पुन्हा पुन्हा अजून चांगले घरं मिळतील, चांगला अजून मात्र वैभव तुम्हाला मिळत राहील. या घरामध्ये सुख शांती जर आपल्याला टिकवायची असेल तर निश्चितच मात्र बौद्ध संस्कृतीचं तुम्ही अध्ययन करा. घरामध्ये जे आज पूजास्थान मांडलेलं आहे हेच पूजास्थान मात्र लॉंग लाईफ साठी आपण ठेवले पाहिजे. भगवंताचा गौरव हा मरेपर्यंत आपण केला पाहिजे. एका दिवशी पूजा आहे आणि मग चला मूर्ती आणा, फुलं आणा, अगरबत्ती आणा, असं करू नये. देखावा माणसाने कधी करू नये. देखावा केलेल्या व्यक्तीचं जीवन सुखी बनत नाही. तर आपला हा आदर मात्र भगवंताच्या प्रती
मरेपर्यंत असला पाहिजे, आहे की नाही? तर आपण घरामध्ये सुंदर असं पूजास्थान करावे आणि भगवंताची नित्यनियमाने मात्र आपण पूजा, वंदना आणि ध्यान साधनेचा आपण सातत्याने अभ्यास करावा. पूज्य बाबासाहेब आंबेडकर अनेक कामामध्ये व्यस्त असायचे आणि इतके व्यस्त असताना सुद्धा पूज्य बाबासाहेब आंबेडकर सकाळच्या प्रहरी भगवान बुद्धाच्या मूर्तीच्या पुढे बसायचे. जर तुम्ही नानकचंद रतू यांचं पुस्तक वाचा तर बाबासाहेब औरंगाबादला असताना बाबासाहेबांच्या हाताने त्यांनी एक मूर्ती तयार केली आहे, तिथे तुम्हाला बघायला मिळेल अजिंठा हॉस्टेलला. तर ते बाबासाहेब त्या मूर्तीच्या पुढे रोज बसायचे आणि भगवंताची वंदना करायचे, धम्मगुण संघगुणाची वंदना करायचे आणि मंगल मैत्री आणि ध्यान साधनेचा अभ्यास करायचे. नानकचंद रतू म्हणतात की बाबासाहेब, तुम्ही एवढे मोठे महापुरुष आहात आणि तुम्हाला एवढा मोठा समाज देव मानतो आणि तुम्हाला या बुद्धाच्या पुढे बसण्याची काय आवश्यकता आहे, तुम्हाला काय मिळते? तर बाबासाहेब म्हणाले की नानक असं नको बोलू, मी बुद्धाची वंदना करत असतो, परित्राण पाठ करत असतो तर माझे काया वाचा आणि मन शुद्ध होत असते आणि मला बुद्धाची वंदना केल्यामुळे एक वेगळी ऊर्जा मिळते, मला वेगळी प्रेरणा मिळत असते आणि मला असे वाटते की जणू काय बुद्ध माझ्या सोबत आहेत, बुद्ध माझ्या सोबतच आहेत, माझ्यामध्ये आहेत असं बाबासाहेब म्हणतात. आणि म्हणून मी बुद्धाची वंदना करतो आणि मी ध्यान साधना मंगल मैत्रीचा अभ्यासासाठी करतो की माझ्या जीवनामध्ये जे काही ताण तणाव आहे ते ध्यानाच्या द्वारे मात्र कमी होत असते आणि त्याच्यातून मला ऊर्जा मिळत असते, माझं प्रोटेक्शन होत असते. आणि म्हणून बाबासाहेबांनी सुद्धा या बुद्ध वंदनेचा गौरव केलेला आहे, ध्यान साधनेला बाबासाहेबांनी आत्मसात केलेला आहे, मंगल मैत्रीनं बाबासाहेब आयुष्यभर राहिले आहेत. कधी तुम्हाला आठवते का बाबासाहेबांनी हातामध्ये काठी घेतली 2-4 ब्राह्मणाला मारलं? असं कुठंच तुम्हाला वाचायला मिळत नाही. तर बाबासाहेब आंबेडकर मात्र पूर्ण करुणेने भरलेले होते, मैत्रीने भरलेले होते आणि बाबासाहेबांमध्ये अनंत अशी दयेचे सागर मात्र बाबासाहेब आंबेडकर होते. आणि म्हणून आपण सगळ्यांनी हे जीवन जगत असताना ज्या मार्गाने बाबासाहेब चालले त्या मार्गाने आपण चालण्याचा प्रयत्न करावा. आपण आता थोडंच आपण बाबासाहेबांच्या बुद्धाच्या मार्गाने चालत आहोत तर इतका आपला प्रगल्भ विकास झालेला आहे की नाही? जर आपण 100% आचरण केलं तर निश्चित आपला अजून झपाट्याने मोठा हा विकास होणार आहे. बुद्धाच्या मार्गाने कुठल्याही संप्रदायाचा व्यक्ती चालला तर त्याचा हा विकासच होणार आहे. बाबासाहेब आणि बुद्ध कुठल्याही एका संप्रदायाचे नाही आहेत, ते सार्वजनिक आहेत आणि ते सर्वांगीण आहेत. ज्या ज्या लोकांना सुखी बनायचं आहे, ज्या ज्या लोकांना आपला आध्यात्मिक आणि अधिभौतिक विकास करावायचा आहे त्यांनी मात्र बाबासाहेबांच्या आणि बुद्धाच्या विचाराने चालावं आणि भिक्खू संघाच्या मार्गदर्शनाखाली आपलं जीवन व्यतीत करावं. ते लोकांच्या जीवनाचं सोनच होणार आहे, त्यांची चांदी होणार आहे, त्यांचं भंगार कधी होणार नाही आहे. एवढी ताकद मात्र बुद्धाच्या धम्मामध्ये आहे, बाबासाहेबांच्या विचारामध्ये आहे. निश्चितच आज आपली जेवढी काही प्रगती होत आहे ते केवळ आणि केवळ पूज्य बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्तृत्वामुळे होत आहे, यांच्या योगदानामुळे होत आहे. आणि म्हणून बाबासाहेबांचे स्मरण आपण शेवटच्या श्वासापर्यंत ठेवायला पाहिजे. खातो तो घास आणि घेतो तो श्वास केवळ बाबासाहेब आंबेडकरांची ही देण आहे. तर निश्चितच आपण शुद्ध आचरण करणारा हा संपूर्ण परिवार आहे. तर निश्चित आपल्या शुद्ध आचरणाच्याच बलाने आज एवढा मोठा हा सोहळा या ठिकाणी घडून येत आहे. निश्चितच या घरामध्ये आपण राहत असताना आपला परिवार हा एकजुटीने राहणार आहे, एका विचाराने राहणार आहे आणि एका विचाराने मात्र आपला जीवनाचा प्रवास हा परिवार पुढे पुढे घेऊन जाणार आहे. या घरामध्ये राहताना आपल्या सगळ्यांना खूप वैभव प्राप्त हो, आयु वर्ण सुख आणि बल प्राप्त हो आणि तुमच्या सगळ्यांच्या मनोकामना पूर्णत्वात जाऊत अशा प्रकारची मी सदिच्छा व्यक्त करतो आणि माझी छोटीशी धम्मदेशना थांबवतो. भवतु सब मंगलं, सर्वांचे जय मंगल हो.